नमस्कार मैत्रिणींनो, योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मार्च महिन्याची BSNCची बैठक बघणार आहोत. तर BHNCची बैठक आहे. तर या बैठकीमध्ये आपण कशा प्रकारे माहिती द्यायची आहे तर बघणार आहोत. त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ मी प्रत्येक महिन्याला पाठवत असते. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर चला आपण बघूया. तर विषय घेतला आहे माता व बाल आरोग्य सेवा आढावा. माता व बाल आरोग्य सेवा म्हणजे काय? गर्भधारणापासून ते बाळाच्या लहान वयापर्यंत आई आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांना माता व बाल आरोग्य सेवा म्हणतात. या सेवांचा उद्देश आई व बाल मृत्यू दर कमी करणे आणि निरोगी पिढी घडवणे हा आहे. माता आरोग्य सेवा, मदर हेल्थ सर्व्हिस. आता त्यांच्यासाठी सेवा आहेत त्या कोणत्या आहेत? पहिलं, गर्भधारणेपूर्व व गर्भधारणे दरम्यान तपासणी ANC. किमान 4 वेळा तपासणी करायची आहे. त्यामध्ये वजन, रक्तदाब, हिमोग्लोबिनची तपासणी. दुसरं, TT लसीकरण. जी गरोदर स्त्री आहे तिच्यासाठी लसीकरणाच्या कोणकोणत्या आहेत त्या आपण ज्या आढावा मीटिंगमध्ये आपण सांगू शकतो. त्या ज्या नवीन म्हणजे माता असतात, लग्न झालेल्या असतात, त्यांना या गोष्टीच्या नॉलेज नसतं, त्यामुळे आपण त्यांना थोडक्यात ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो की मातेला गर्भधारणेपूर्व व गर्भधारणे दरम्यान म्हणजे ANCच्या ज्या तपासण्या आहेत त्या कोणकोणत्या असतात, म्हणजे काय काय तपासणीमध्ये केलं जातं हे आपण सांगू शकतो. आर्यन फॉलिक ॲसिड गोळ्या आहेत त्या दिल्या जातात. सुरक्षित प्रसूती सेवा, शासकीय नोंदणीकृत रुग्णालयात प्रसूती करणे. म्हणजे ज्या नोंदणी झालेली आहे त्या ठिकाणी आपण तिची सुरक्षित प्रसूती मिळू शकते किंवा होऊ शकते. प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणे. प्रशिक्षित म्हणजे ज्यांना जास्त प्रसूतीबद्दल माहिती आहे त्यांच्या देखरेखीखाली उपस्थित असणे आवश्यक आहे. तिसरं, प्रसूतीनंतरची काळजी PNC. म्हणजे जी डिलिव्हरी झाल्यानंतर मातेची काळजी असते त्या कोणत्या आहेत? पहिलं, आईची आरोग्य तपासणी. म्हणजे जी आई आहे तिची आरोग्याची तपासणी. दुसरं, रक्तस्राव जास्त होतोय की नाही, ताप इत्यादी लक्षणे तपासणे. नंतर स्तनपानाबाबत मार्गदर्शन करणे. म्हणजे स्तनपान कशा प्रकारे द्यायचे आहे. ज्या नवीन PNC आहेत त्यांना माहिती नाही, आपण थोडक्यात सांगू शकतो. बाल आरोग्य सेवा, चाइल्ड हेल्थ सर्व्हिस. पहिलं, पूर्ण लसीकरण कार्यक्रम. जे बाळाचं लसीकरण आहे ते पहिलं जन्मल्यानंतर BCG, OPV, DPT, हेपॅटायटिस B, मॅलास्मस इत्यादी जे लसीकरण आहेत ते दिलेत की नाही ते आपण बघायचे आहे. आणि दुसरं, वाढ व विकास तपासणी. वजन व उंची मोजणे. दुसरं, कुपोषण ओळखणे. वजन व उंची म्हटल्यास आपण त्यांच्यावरनं त्या बाळाचं वाढतंय की नाही उंची वगैरे काय, तर त्यामध्ये आपण त्यांचं कुपोषण सुद्धा ओळखू शकतो. आणि कुपोषणवर आपण खूप काही BSNCच्या बैठकीमध्ये मांडू शकतो विषय. तर पुढचं, तिसरं, स्तनपान व पूरक आहार मार्गदर्शन. जन्मानंतर त्वरित स्तनपान. बाळ जन्मल्यानंतर आपण त्याला लगेचच अर्धा तास किंवा 1 तासाच्या आतमध्ये स्तनपान द्यायचं आहे. आणि 6 महिन्यापर्यंत पूरक आहार. म्हणजे 6 महिना झाल्यानंतरच बाळाला पूरक आहार म्हणजे जे असेल पेज किंवा बिस्किटं ते 6 महिन्यानंतरच चालू करायचं आहे. त्याच्या आधी चालू केल्यानंतर ते बाळाला पचत नाही किंवा त्याला ते
म्हणजे जे नाजूक असतं त्याच्यामुळे ते दूध पातळ असल्यामुळे ते पचायचं कॅपॅसिटी त्याला असते. आणि जे 6 महिन्यानंतर आपण जर चालू केला आहार तर त्या बालकाला ते पेज वगैरे थोडं थोडं पचण्यास त्याला सुरुवात होते त्याला पचायला. गर्भवती महिलांची नोंदणी व ANC तपासणी स्थिती बघणे. 4. सामान्य आजाराचे उपचार. सामान्य आजाराचे उपचार म्हणजे सर्दी, खोकला, अतिसार इत्यादी. त्याच्यामध्ये पहिलं गर्भवती महिलांची नोंदणी व ANC तपासणी स्थिती बघणे. म्हणजे त्यांच्या ज्या तपासण्या आहेत त्या झालेल्या आहेत की नाही आपण त्या बघायच्या आहे. नंतर संस्थात्मक प्रसूतीची संख्या किती आहे. बालकांचे पूर्ण लसीकरण टक्केवारी बघणे. कुपोषित मुलांची संख्या बघणे. IF गोळ्यांचे वितरण म्हणजे जे किती मातांना दिलेले आहेत. माता व बाल मृत्यूदर प्रकरणे असल्यास या सर्व गोष्टी BHNCच्या बैठकीमध्ये बघतात. तर ह्या आपण सगळ्या गोष्टी त्या बैठकीमध्ये मांडल्या जातात आणि त्यावर चर्चा केली जाते. बघूया. आई व बाल मृत्यूदर कमी करणे. दुसरं कुपोषण कमी करणे. तिसरं सुरक्षित मातृत्व व निरोगी बालक सुनिश्चित करणे. आई व बाल मृत्यूदर म्हणजे जे घरी डिलिव्हरी झाल्यानंतर बाल मृत्यू किंवा जी आई असते ती मृत्यू होऊ शकते, त्यामुळे हे कमी करायचं. त्यांना म्हणायचं आपण आपल्या जवळपास उपकेंद्र किंवा PSC त्या ठिकाणीच डिलिव्हरी झाली पाहिजे. आणि कुपोषण कमी करणे. जे बालक आहेत त्यांना प्रत्येक वेळेस जेवण मिळत नाही, पाणी म्हटलं असतं प्यायला देत नाही, काही माता लक्ष देत नाही, पण आपण त्यांना अंगणवाडीमध्ये पाठवणे खूप गरजेचे आहे. त्यामध्ये त्या खेळतील, त्यांच्या हाताने खाण्यास सवय होईल, ह्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो. आणि तिसरं आहे ते सुरक्षित मातृत्व व निरोगी बालक सुनिश्चित करणे. म्हणजे सुरक्षित मातृत्व म्हणजे त्या मातेला 9 महिन्यापर्यंत आपण कसं म्हणजे खाल्लं पाहिजे, कसं म्हटल्यास पण निरोगी होऊ शकतो. माता व बाल आरोग्य सेवांचा नियमित आढावा घेतल्यास गावातील आरोग्य स्थिती सुधारते आणि निरोगी समाज निर्माण होतो. तर आपल्याला ह्या ज्या आहेत त्या आपण त्यांना 2 ओळी आपण सगळ्यात शेवटी सांगू शकतो. आपण विषय घेतला आहे माता व बाल आरोग्य सेवा. म्हणजे याच्यामध्ये माता आणि बाल यांचं आरोग्य कसं राहिलं पाहिजे याविषयी आपण ह्या बैठकीमध्ये कशा प्रकारे बोलू शकतो, त्यावर कशा प्रकारे त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो. आशा सेविकाने म्हणजे आशा सेविका आहे ती कशा प्रकारे त्यांना थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्या उपस्थित आहेत त्या बैठकीमध्ये त्यांच्या सह्या वगैरे आपण घ्यायच्या आहेत आणि आपण आपल्या महिन्याच्या मीटिंगला आपण ते झेरॉक्स काढून लावून द्यायचं आहे. तर तुम्हाला थोडक्यात अशी माहिती सांगितलेली आहे. तुम्ही याच्यातले मेन मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे 1-2 घेऊ शकता आणि तुम्ही याच्यावर माता व बाल आरोग्य याच्यावर तुम्ही थोडक्यात बैठकीमध्ये विषय मांडू शकता. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी प्रत्येक महिन्याला पाठवत असते व्हिडिओ. माझे बैठक, माता बैठक, BHNCची बैठक, किशोरी बैठक या तिन्ही व्हिडिओ माझे दर महिन्याला असतात. तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.